तर तिकडे शिर्डीमध्ये सुद्धा रामनवमी उत्सवाची कालपासूनच भक्तिमय वातावरणात सुरुवात झालेली आहे। आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यामुळे साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी ही शिर्डीमध्ये दिसून येते। साई नामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या या शिर्डीमध्ये दाखल झाल्यात। उत्सवानिमित्तानं साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे आणि जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन घ्यावं, त्यांना दर्शन घेता यावं यासाठी साई समाधी मंदिर हे आज रात्रभर खुलं राहणार आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। साईबाबांनी त्यांच्या हयातीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाची परंपरा आजही साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ नित्यनेमाने जपतायत। प्रत्येक वर्षी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हजारो साई भक्त जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि जय श्रीरामाचा जयघोष आणि साई नामाचा जयघोष करत हे भाविक जे आहेत ते साई चरणी नतमस्तक होत आहेत। साई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। तर ठिकठिकाणी प्रभू श्रीरामाचे देखावे आणि प्रभू श्रीरामाच्या रांगोळ्या ज्या आहेत त्या साकारण्यात आलेल्या आहेत। शिर्डीमध्ये जे आहेत रामनवमीचा हा उत्साह जो आहे तो सोंडून वाहतोय। अनेक साई भक्त जे आहेत ते पायी पालख्यांद्वारे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। प्रत्येक वर्षी शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये येतात आणि प्रभू श्रीरामाचा आणि साई नामाचा जयघोष या ठिकाणी बघायला मिळतो। तर दुपारी 12 वाजता साई मंदिरामध्ये राम जन्माचं स्वागत होणार आहे। तर सायंकाळी द्वारकामाईवर जे हिरवा आणि भगवा निशाण आहे त्याची मिरवणूक देखील संपन्न होणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर शिर्डीतला हा रामनवमी उत्सव जो आहे तो हिंदू मुस्लिम ऐक्याचं देखील प्रतीक मानला जातो। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज।